रामकृष्ण हरी माऊली. मागच्या व्हिडिओमध्ये आपण ऐकलं की चांगदेव महाराज आणि नामदेव महाराज यांना देखील सद्गुरू करावे लागले. त्याचप्रमाणे भारतभर ज्यांच्या नावाने व्यास पौर्णिमा म्हणजेच गुरुपौर्णिमा साजरी केली जाते, त्याचप्रमाणे सर्व जगत हे व्यासोच्छिष्ट जगत्रय म्हणून प्रसिद्ध आहे. असे असणारे व्यास महर्षी यांनी 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराणे लिहिली, तरी देखील त्यांना समाधान प्राप्त झालं नाही आणि महाभारतासारखा ग्रंथ सुद्धा लिहिला. एक वेळेस त्यांना नारद महर्षींची भेट झाली. तेव्हा नारद महर्षींनी त्यांना विचारलं की महाराज, आपण एवढं लिखाण केलं, 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण, महाभारत लिहिलं, परंतु आपल्या चेहऱ्यावर पाहिजे तसं समाधान दिसत नाही. तर आपण एक करा की जोपर्यंत आपण भगवान श्रीकृष्णाच्या गुणांचं, नामाचं आणि लीलेचं वर्णन आपण करत नाही, तोपर्यंत आपल्याला खरं सुख आणि समाधान प्राप्त होणार नाही. तेव्हा व्यास महर्षींनी भगवंताच्या नामाचं, लीलेचं आणि गुणांचं वर्णन केलं. तेव्हा व्यास महर्षींना खरं समाधान प्राप्त झालं. म्हणजे जोपर्यंत आपण गुरु करत नाही, जोपर्यंत आपल्याला या जीवनात सद्गुरू भेटत नाही, तोपर्यंत आपल्याला ज्ञान होऊ शकत नाही. म्हणून श्री ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीमध्ये म्हणतात की गुरु तेथ ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान, अथी जैसे. धन्यवाद.